सुखांची यात्रा भरते. माघ शुद्ध एकादशीला चंद्रभागेचं वाळवंट फुलून जातं. चैत्र शुद्ध एकादशीला लाखो लोकांचा लोंढा लागतो पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी. मग या पांडुरंगाला त्या मंदिरामध्ये कुणी बसवला का? हे मंदिर कुणी बांधलं का? त्याची प्राण प्रतिष्ठा कुणी केली का? नाही नाही नाही. जगद्गुरु तुकोबा राय आपल्या अभंगवाणीमध्ये सांगतात, भाविकांनो, नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया, पुंडलिका आला भेटावया. त्या लाडक्या पुंडलिकाला भेटण्यासाठी वैकुंठ सोडून त्या भीमेच्या तीरावर आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्याचं दर्शन घडतं. श्रीमंत घराण्यात एकुलता एक मुलगा आणि म्हातारपणी झालेला. श्रीमंत घराण्यात म्हातारपणी आणि एकुलता एक, त्यामुळं लाडात वाढला. खोडकर निघाला. पुंडलिक त्याचं नाव. दररोज शेकडो तक्रारी यायच्या. तुमच्या मुलाला ताकीद करा, तुमच्या पुंडलिकाला सांगा. आई वडील सांगायचे, बाळा पुंडलिका, हे आपलं काम नाही. ब्राह्मणाचे कर्म विधी संध्या स्नान, नाही आठवण पुंडलिका, नाही आठवण पुंडलिका. तारुण्यामध्ये आलेला पुंडलिक मुसमुसल्या बैलासारखा वागू लागला. तारुण्यात आलेली माणसं त्याला वडीलधारी माणसं दिसत नाहीत, समजत नाहीत. मान मर्यादा कळत नाही. ती बेफाम वागत असतात. त्याप्रमाणे माता पित्यांची मर्यादा पुंडलिकाला समजेना. आई वडील आपल्या हितासाठी सांगतात, त्याच्या लक्षात येईना. बेफाम वागायला लागला. आणि माता पित्यांनी विचार केला, याचं लग्न करून टाकू. सुधरलं तर सुधरलं. सुंदर अशी मुलगी पाहिली, मुहूर्त काढला आणि पुंडलिकाचं लग्न करून टाकलं. चवळीच्या शेंगसारखी, तलवारीच्या धारसारखी रूपवान सौंदर्य संपन्न मुलगी मिळाली. त्याला पत्नी म्हणून नांदायला आली. तिचं सौंदर्य पाहून भांबावून गेला. बायको जर भांडे घासायला बसली आणि पुंडलिकानं पाहिलं तर धावत यायचा, अगं अगं हे काय भांडे घासते, छे 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 छे, हे तुझं काम नाही. नाजूक हात, गोरपान कातड, भांडे घासता घासता भांड्याचा काट लागल, हात फाटल, रक्त निघल, उठ उठ तिथून. अहो मग भांडे कोण घासणार? मी घासतो, सरक बाजूला. बसायचा पुंडलिक भांडे घासायला. बायको जर दळायला बसली आणि पुंडलिकानं पाहिलं तर पळत यायचा. हाताला फोड येते, तुझे नाजूक हात, हे तुझं काम नाही, सरक बाजूला, मी दळतो. हे आईनं पाहिलं पुंडलिकाच्या. तिच्या पोटात आग पडली. आई होती त्याची. 9 महिने पोटात सांभाळलं होतं तिनं. तिला आवडलं नाही. सासू या अधिकारात ती 2 शब्द आपल्या सुनेला बोलली, का ग, तुझ्या रूपाला बघून तो भांबावल्यासारखा झालाय, पण तुला काही अक्कल? तू समजून सांगायचं असतं. नवरा हा बाईचा देव. पत्नी धर्मानं तू सांगावं की ही आमची स्त्रियांची कामं आहेत, की आम्हाला करावीच लागतात. का नवऱ्यानं भांडे घासावेत, नवऱ्यानं जातं ओढावं. काही शिकवलं की नाही तुझ्या आई वडिलांनी तुला? एवढंच बोलली, पण ते सुद्धा तिला सहन झालं नाही. फन 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 करत पुंडलिकाकडे आली आणि पुंडलिकाला म्हणाली, ताकीद करा तुमच्या त्या थिरडीला, वाटेल तसं मला बोलायला लागलेली आहे. तिचं तोंड जर तुम्हाला बंद करता येत नसेल तर निघाले माझ्या माहेरला. मला जरूर नाही कुणाची. मी क्षणभरही थांबणार नाही तुमच्या घरात.
आपली आई आपल्या बायकोला बोलली, तळ पायाची आग मस्तकात गेली पुंडलिकाची, आणि तावा तावामध्ये आला. कपडे धुवून दोरखंडावर वाळत घालत होती आई. तुटून पडला आईवर. खबरदार थेरडे, एका शब्दानं माझ्या बायकोला दुखवशील तर लात घालीन कंबरड्यात. थरथर 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 म्हातारी थरथरायला लागली, थरथर कापायला लागली. तोंडातून शब्द फुटेना तिच्या. पुंडलिकाचा बाप घरामध्ये भिंतीला टेकून बसला होता. 80 ओलांडली होती. त्यानं हे शब्द ऐकले. मूर्ख कुठला, काय वाटेल तसं आईला बोलतोय, लात घालतो म्हणतोय. काठी टेकत म्हातारं बाहेर आलं आणि पुंडलिकाला म्हणाला, कुणाला लात मारतोस रे? पुंडलिका, जिनं जन्म दिला त्या आईला, जिनं 9 महिने पोटात सांभाळलं त्या मातेला, जी रात्रभर तुझ्यासाठी जागत बसली त्या वेड्या मातेला, जिनं रात्रीचा दिवस केला, जिनं हाताचा पाळणा केला, जिनं नेत्राचा दिवा केला. अरे वेड्या, जिनं चमचा दूध पाजून तुला एवढा मोठा वाढवला, त्या आईला लात मारायला निघालास. काय अपराध केला रे तिनं? काय चुकलं तिचं? मी जिवंत आहे अजून. कशासाठी लात घालायला निघालास? तुलाही लात घालीन. तोंड बंद कर थेरड्या. बापाला वाटलं रागाच्या तावात पोरग बोलत असेल, पण माझ्यावर हात टाकायची काय हिम्मत आहे त्याची. मारभर कशी मारतोस ती? मारभर म्हटल्यावर पहिली लात बापाला घातली. 2-3 कोलाट्या खाऊन म्हातारं खाली पडलं. गुडघे फुटले, कोपराची सालपाटी निघाली, बरगडीला खरचटलं. म्हाताऱ्याला उठता येईना. हातातली काठी एका बाजूला, म्हातारा एका बाजूला धरणीवर कोसळलेला आहे. मान उचलून पुंडलिकाकडे पाहिलं की ज्याला कडी खांद्यावर घेऊन कौतुकानं फिरलो, ज्याचं कोड कौतुक केलं, ज्याचे लाड पुरवले, त्या माझ्या बाळानंच मला मारलं का? पुंडलिका, मारलंच पोरा. अरे मी बाप आहे तुझा, मी बाप आहे. मला मारलंस. मला वाटत नव्हतं माझ्यावर हात टाकशील, पण मारलंस मला. तुझा मार सोसायची ताकद नाही या शरीरात. मारू नको बाबा, मारू नको. आई मध्ये आडवी आली. बापाला मारतोस नालायका? अक्कल गहाण टाकलीस का? दुसरी लात आईला घातली. आई एका बाजूला कोसळली. घरामध्ये आला आईचं लुगडं चोळी, बापाचं धोतर आणि बाराबंदी. कपडे फेकून दिले माता पित्यांची. ही घ्या तुमची कापडं आणि रस्ता दिसाल तिकडं निघून जा. आता माझ्या घरामध्ये तुम्हाला थारा नाही. कुणाचं घर? गौंड्याच्या हाताखाली आम्ही दगड दिली. लेका, तू जन्माला सुद्धा आला नव्हतास. गौंड्याच्या हाताखाली डोक्यावर पाठी घेऊन आम्ही काम केलं. त्यावेळेला ही 4 भिंतीची सावली उभा राहिली आणि त्या घरातनं आमची कापडं बाहेर फेकून देतोस काय? नाही, हा माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. क्षणभरी इथं थांबणं आता बरोबर नाही. बाजूला पडलेलं धोतर बाराबंदी उचलली आणि काठी हातामध्ये घेऊन म्हातारा निघाला. पुंडलिकाची आई म्हणाली, कुठे निघालात? अहो, आपलेच दात आणि आपलेच ओठ. दाताखाली जीभ सापडली म्हणून कोणी 32शी पाडतं का? जीभ दाताने चाविली, कोणी 32शी पाडिली. दाताखाली जीभ सापडली म्हणून कोणी दात पाडतं? आपल्या रक्ताचा गोळा आहे, आपलं बाळ आहे. चुकला असेल, रागाच्या तावात टाकला असेल आपल्या अंगावर हात, आला असेल धावून,
बोलला असेल वेडवाकडं मर्यादा सोडून आपण क्षमा करायची, आपणच पोटात घालायचं. या बघू माग. पुंडलिकाचा बाप म्हणाला, आईच्या मायेला लाज नसती म्हणतात, त्यात काही खोटं नाही. धन्य आहे तुझं काळीज, धन्य आहे तुझं प्रेम. काय आईच्या काळजाची कथा सांगावी मंडळी. मी सांगत असतो कार्यक्रमात, पुन्हा कधीतरी सुमित कॅसेट कंपनीतून मी आईचं काळीज तुमच्या समोर सादर करीन. हुंदके देऊन तुम्ही रडताल मंडळी आईचं काळीज ऐकत असताना. आईचं काळीज कशाला म्हणतात? पुंडलिकाचा बाप म्हणाला, धन्य आहे तुझ्या अंतःकरणाची, धन्य आहे तुझ्या काळजाची. अगं लाथा घातल्या तुला. पुंडलिकाची आईनं ती बाराबंदी धोतर फेकून दिलेलं लुगडं चोळी घेतली. शेजारी हसतील आम्हाला पाहणारे. घाईघाईनं घरात आली आणि पुंडलिकाच्या नजरेत नजर घालून म्हणाली, बाळा रागावलास? मी तुझ्या बायकोला बोलले म्हणूनच रागावलास ना? चुकलं माझं, मी बोलायला नको होतं, क्षमा कर. एक वेळा आईला माफ कर. तुझ्या साठी बुद्धी नाटी झाली माझी, मला काय बोलावं सुचलं नाही, कळलं नाही. पण तुझी आई आहे मी का बोलले त्याचा विचार केला नाहीस. तू भांडे घासताना जातो ओढताना बघून माझ्या पोटात आग पडली बाळा, माझ्या पोटात आग पडली. मला सहन झालं नाही. तळ हातातल्या फोडाप्रमाणे माझ्या बाळाला मी जपलं, लहानाचं मोठं केलं. माझं बाळ भांडे घासायला लागलं, माझं बाळ जातं ओढायला लागलं, बायकांची कामं करायला लागलं. हे बघून माझ्या पोटात आग पडली रे पुंडलिका. म्हणून तुझ्या बायकोला 2 शब्द बोलले बाबा, आता पुन्हा कधी बोलणार नाही, क्षमा कर. एकदा पोटात घाल. आणि आईनं साष्टांग दंडवत घातलं, त्याच्या पायावर नतमस्तक झाली. पण या मूर्खानं तसेच लाथेनं उधळून दिली. 5-10 फूट आई अशी उडून पडली बाजूला. लाथेनं उधळून दिल्यानंतर त्या अंगणात बसलेल्या बापानं पाहिलं, बाप रे, पाया पडायला गेलेल्या मातेला लाथेनं उधळून दिलं. नालायक कुठला, राक्षस आहे, राक्षस, सैतान आहे, हैवान आहे, हैवान. इथं क्षणभरी थांबायचं नाही. निघालं म्हातारं. थांबा. पुंडलिकाची आई म्हणाली. माग वळून तिला म्हणाला, कशाला थांबायला सांगतो, पुरे झालं आता. हे डोळ्याला सहन होत नाही, पाहवत नाही. हे शब्द कानानं ऐकवत नाहीत आणि काळजाला सहन होत नाही. ती म्हणाली, माझं काय काम आहे या घरात? जिथं माझं कुंकू असेल तिथं राहणं पातिव्रतेचा धर्म आहे. मग आग लागू दे या घराला. लुगडं चोळी घेतली आणि आपल्या पतीच्या मागोमाग निघाली. 4 पावलं चालायची आणि मागं वळून बघायची. 4 पावलं चालायची, पुन्हा मागं वळून बघायची. पुंडलिकाचा बाप म्हणाला, मला माहित आहे तुला झोप लागणार नाही, तुला चैन पडणार नाही, तुला अन्न खाऊसं वाटणार नाही. तू थांब, मी माझी खुशाली कळवत जाईन, तुझी विचारपूस करत जाईन. माझं काही दुखायला लागलं, मी आजारी पडलो तर तसा निरोप देईन. तू माझी काळजी करू नकोस. तू थांब तुझ्या बाळाजवळ, तुझ्या पोराजवळ. ती म्हणाली, नाही बघणार माग आता. माग वळून पाहिलं म्हणून असं म्हणता का? मी तुमच्या सोबत येणार. आणि निघालंय म्हातारा म्हातारीचं जोडपं. भूक लागली की भीक मागावी, अंधार पडला की मुक्काम करावा. भूक लागली की भीक मागावी.
हे म्हातारा म्हातारीचं जोडपं मंडळी. अरे आपल्या काळजाचा तुकडा ज्या वेळेला आपल्यावर हात उचलतो आणि आपल्याला घरातून हाकलून देतो, त्या वेदनात कुठल्या माता पित्याला सहन होता? ते दुःख शब्दानं सांगवत नाही, मनाला सोसत नाही. बाहेर पडल्यानंतर लोकांना काय सांगावं? म्हातारा म्हातारी विचार करतात, पोरानं हाकलून दिलं म्हणून लोकांना सांगायचं नाही, आम्ही तीर्थयात्रेला निघालो म्हणून सांगायचं. आता म्हातारपणी आमचं काय काम आहे प्रपंचात, या संसारामध्ये? आम्ही तीर्थयात्रेला निघालो. लोक विचारपूस करायची, गाव कोणतं, या वयात का घर सोडलं, कुणीकडे निघालात? या पती पत्नीला हुंदका यायचा, हृदय भरून यायचं, कंठ दाटून यायचा, डोळ्यातून अश्रुधारा व्हायच्या. एकुलतं एक मूल, अमाप प्रेम, त्या प्रेमाला पारावार नाही. आणि त्या एकुलत्या एक बाळानं लाथा घालून घरातून हाकलून दिलेलं त्याचं अनावर दुःख लोकांना सांगावं. आम्ही तीर्थयात्रेला चाललो, आमचं बाळ, आमचा मुलगा आणि सून घरामध्ये आहेत, नाही तर या वयामध्ये आता तीर्थयात्रेशिवाय काय करायचं असतं? भगवंताचं भजन, तीर्थयात्रा, कथा, कीर्तन, पुथी पुराण, बस शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्याचा शेवट गोड करण्यासाठी उरलेलं आयुष्य त्याच्या आठवणीमध्ये, त्याच्या भजनामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये घालवायचं. असं सांगत सांगत मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल तीर्थयात्रा करत 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 हे म्हातारा म्हातारीचं जोडपं काशी तीर्थक्षेत्रामध्ये दाखल झालं. गंगेचं स्नान केलं, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, काशी विश्वनाथाला डोळे भरून पाहिलं. धन्य आहे तुझी लीला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की असे ज्या वेळेला संकट संसारात येतात त्यावेळेला भगवंताची आठवण माणसाला होते. बरे झाले देवा निघाले दिवाळे, म्हणून तर तुझी आठवण होते. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं या म्हातारा म्हातारीनी, आणि या पती पत्नीनी ठरवलं की आता उरलेलं आयुष्य या काशी तीर्थक्षेत्रामध्ये आपण घालवायचं. बस त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, उदरनिर्वाहासाठी दिवसभर भीक मागायची, त्याच्या दारात दिवसभर त्याचं भजन करायचं, त्याची भजनं गायची, त्याला हाक मारायची, त्याच्या कृपेनं जे मिळेल ते खायचं, आणि मरण येई तोपर्यंत त्याचं भजन करत करत त्याच्या दारात जगायचं. ज्या दिवशी तो घेऊन जाईल त्या दिवशी आनंदानं जायचं. असं दोन्ही म्हातारा म्हातारींनी ठरवलं, पुंडलिकाच्या माता पित्यांनी. आणि त्या काशी तीर्थक्षेत्रामध्ये विश्वनाथाच्या मंदिरासमोर हे म्हातारा म्हातारीचं जोडपं राहू लागलं. मंडळी भजन करू लागलं, भिक्षा मागू लागलं. येणारी जाणारी मंडळी भिक्षा वाढू लागली. काही दिवस निघून गेल्यानंतर पोटाची आबाळ, वेळेवर पोटाला अन्न नाही, त्यांची दृष्टी निघून गेली. आणि पुंडलिकाचे आईवडील आंधळे झाले. आंधळे, दोघही आंधळे झाले. डोळ्यावर परिणाम झाला. वय झालेलं, त्यात पोटाची आबाळ, त्यामुळं डोळ्याला दिसेनासं झालं.
आणि दोघही म्हातारा म्हातारी आंधळे झाले. आणि पुढं काय घडलं मंडळी, काय प्रकार घडला तो ऐकात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठाकले, परब्रह्म उभे ठाकले. आणि म्हणून त्यानं जी सेवा केली, पुंडलिकानं काय केलं आणि वैकुंठ सोडून पांडुरंग का आला ते ऐका मंडळी. एकदा भजन करा सर्वजण, एकदा भजन करा. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंद